हॅलो फ्रेंड, सासबहू किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे खरबूज आहे बघा, पिवळा खरबूज आहे. त्याच्यात हिरवा पण असते, ते खूप छान असते, पण आमच्याकडे ते भेटतच नाही. आमच्याकडे हेच भेटते. मग आता काय करायचे, ह्याचे सगळे बी काढायचे. हे बी पूर्ण काढायचे ह्या चमच्याने आणि मिक्सरमध्ये टाकायचे. ते बी मिक्सरमध्ये टाकून त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकायची, विलायची टाकायची, साखर टाकायची. आणि हे इतक्या महागाईच्या दूध जमान्यामध्ये हे बी खूप चांगले पौष्टिक असतात बरं का. आणि भरलेले बी आहेत चांगले भरलेले बी आहेत. तर ह्याचं शरबत करून प्यायचं, इतकं छान होतंय ना शरबत. आता मी हे काढते, मी एकटी आहे, माझ्याकडे व्हिडिओ धरायला कोण नाही. माझा स्टँड बेकार झालाय, आणायचा आहे. आमचं खेडेगाव आहे, आम्हाला दुसरीकडून आणावं लागतं. मग आता ह्याचा बी काढते मिक्सरमध्ये आणि त्याचं शरबत करताना तुम्हाला दाखवते. हे दोन्हीचंही काढते, गर ठेवायचा आणि हे बी त्याचं शरबत करायचं. आता ह्या चमच्याने ना ह्या खरबुजाचे सगळे बी आणि गर काढलाय. गर म्हणजे ह्या बियामध्ये जितका गर असतो ती फेकून देऊ नका बरं का. आता ह्या काय दोन्ही गर खरबुजामधला काढलाय. तुम्हाला जर ह्या खरबुजामध्ये ज्यूस प्यायचा असला तर खरबुजाचं खरबून काढायचं आणि हे ठेवायचं खालचं आणि त्याच्यामध्ये ज्यूस प्यायचा. मजा म्हणून त्याच्यामध्ये ज्यूस प्यायचा. आपली आपली आवड आहे. आता हे बघा, हे खरबुजाचं बी ह्याच्यामध्ये टाकते. एक खरबुजाचं बी. वाटोळं कशाला करायचं, महागाईचा जमाना आहे. ह्याच्यामध्ये विलायची टाकायची. आता ह्याच्यामध्ये साखर टाकायची. माझ्याकडे गोड आवडते म्हणून मी जास्त टाकली साखर. तुमच्याकडे कसं आवडते तसं टाका. शुगर असली तर ह्या साखरेचा बी केला तर जमते बरं का. हे पोटाला गारवा देणारा आणि थंडावा देणारा असते म्हणून मी करायले. आता माझ्याकडे चम्मच घेतला नाही, पोह्याच्या चमच्याने 1 चम्मच ह्याच्यामध्ये मी ना मिल्क पावडर टाकले. हो का मिल्क पावडर टाकले. हे माझ्याकडे कुणी अचानक आले, दूध नसलं तर मी काय करते, अर्धा किलोचं मिल्क पावडरचा पाऊच मागून ठेवते. माझ्याकडे आणायला कोणी नाही. आता ह्याच्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही थोडं दूध पण टाकू शकता. ह्याच्यामध्ये थोडं दूध टाकायचं. आणि तुम्हाला जर ह्याची लस्सी घ्यायची असेल तर ह्याच्यामध्ये काय करायचं, हे बी टाकायचे, दही टाकायचं आणि साखर विलायची टाकायची. ते पण खूप छान होते बरं का. ते सुद्धा मी एका दिवशी तुम्हाला करून दाखवून. आता ह्याचं मी शिकरण करणार आहे. तुम्हाला ह्याचं शिकरण तर केल्याने मी दाखवलं. लहान लहान फोडी करायच्या, त्याला उभे आडवे काप द्यायचे आणि त्याचं साखर टाकून शिकरण करून खायचं. खरबुजामध्ये आयुर्वेदामध्ये पण सांगितलंय बरं का, कधी सुद्धा खरबुजामध्ये साखरच टाकून खावा. खरबुजा नुसतं खाऊ नका, साखर टाकून खाल्लं की पौष्टिक आणि शक्तिवर्धक असते बरं का. हे सुद्धा पोटाला खूप गारवा देते. म्हणून आता ह्याच्यामध्ये ना कुणी दूध टाकते, कुणी पाणी टाकते. आता मी थोडं दूध आणि थोडं पाणी टाकून हे मिक्सरमधून आधी असंच काढणार आहे आणि परत त्याच्यामध्ये दूध आणि पाणी आणखी टाकणार आहे. आता हे मिक्सरमधून काढते. हे बघा, हे ज्यूस तयार झालाय चांगला. हो का. आता चाळायचं बरं का. आता त्याच्यामध्ये बी असतात ना, बी असते तर हळूहळू चाळायचं. याला असं चाळणीने चाळायचं आणि आता ह्या ग्लासामध्ये भरून परत प्यायचं. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही आईस टाका. माझ्याकडे आईस खात नाहीत कोणी आणि आईस घेत नाहीत. आम्ही नुसतं ज्यूस घेतो, गार काही घेत नाही फ्रीजमधलं. आता मी चाळून परत तुम्हाला दाखवते. आता हे बघा, असा ज्यूस तयार झालाय. आणि तुम्हाला पूर्ण गर पण टाकायचा असेल त्याचा तर त्याचा पण ज्यूस खूप छान तयार होते बरं का. अगोदर ह्याचा करून घेत जा आणि नंतर ह्याचा करून घ्यायचा. ह्याचा पण खूप 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 टेस्टी होते आणि जाड होते. आता ह्याच्यामध्ये मी दूध थोडं टाकले आणि थोडं मिल्क पावडर टाकले. तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये आईस टाकून पिऊ शकता, नाही तर फ्रीजमध्ये ठेवून पिऊ शकता. आम्ही नुसतंच पिणार आहे. ते आईस खूप उष्णता करते बरं का शरीराला. आईस जास्त घेत जाऊ नका उन्हाळ्यात. माझी जर ही खरबुजाच्या बियाची आणि खरबुजाच्या बियाच्या आतल्या घराची रेसिपी आवडली असेल, तुम्ही ह्याला सरबत म्हणा, पन्ह म्हणा, थंडाई म्हणा, काही पण म्हणलं तर चालतं. ह्याला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला हे खरबुजाच्या बियाची आणि त्या बियाच्या आतल्या घराची रेसिपी कशी वाटली. धन्यवाद.